नमो नमः. मी दया जोशी. संस्कृत अध्ययन या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण पाहणार आहोत नवमी कक्षेच्या संस्कृत आमोदः या पुस्तकातील सुगम संस्कृतम या शीर्षकाखाली संख्या आणि चित्रपदकोशः हे पाठ. अर्थात कुठल्याही गोष्टीला सुरुवात करण्यापूर्वी सगळ्यात आधी नमन केलं जातं. तर तुमच्या पुस्तकातली ही जी प्रार्थना आहे तर ती आपण सुरुवातीला बघूयात. अभीप्सितार्थ सिद्ध्यर्थम पूजितो यस्सुरासुरैः सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपतये नमः. या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. काले वर्षतु पर्जन्यः पृथिवी सस्यशालिनी देशोऽयं क्षोभरहितः सज्जनाः सन्तु निर्भयाः सर्वेऽत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. त्यानंतर आता आपण बघूयात तुमचा जो सुगम संस्कृत या शीर्षकाखालील जो पहिला पाठ आहे तर तो म्हणजे संख्या. 1 2 त्रीणि चत्वारि 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 एकोनविंशतिः 20 एकविंशतिः द्वाविंशतिः त्रयोविंशतिः चतुर्विंशतिः पंचविंशतिः षड्विंशतिः सप्तविंशतिः अष्टाविंशतिः नवविंशतिः किंवा 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 किंवा 39 40 41 द्विचत्वारिंशत् त्रिचत्वारिंशत् चतुश्चत्वारिंशत् पञ्चचत्वारिंशत् षट्चत्वारिंशत् सप्तचत्वारिंशत् अष्टचत्वारिंशत् नवचत्वारिंशत् किंवा 49 50 एकपञ्चाशत् द्विपञ्चाशत् त्रिपञ्चाशत् चतुष्पञ्चाशत् पञ्चपञ्चाशत् षट्पञ्चाशत् सप्तपञ्चाशत् अष्टपञ्चाशत् नवपञ्चाशत् किंवा 59 षष्टिः एकषष्टिः द्विषष्टिः त्रिषष्टिः चतुष्षष्टिः पंचषष्टिः षट्षष्टिः सप्तषष्टिः अष्टषष्टिः नवषष्टिः वा 69 सप्ततिः एकसप्ततिः द्विसप्ततिः त्रिसप्ततिः चतुस्सप्ततिः पंचसप्ततिः षट्सप्ततिः सप्तसप्ततिः अष्टसप्ततिः नवसप्ततिः 79 अशीतिः 81 82 83 84 85 षडशीतिः 87 88 89 वा 89 90 एकनवतिः द्विनवतिः त्रिनवतिः चतुर्नवतिः पंचनवतिः षण्णवतिः
सप्तनवतिः अष्टनवतिः नवनवतिः वा एकोनशतं शतम. आता या टेबलमध्ये दिलेल्या संख्या आपण पाहिल्या शतमपर्यंतच्या. त्यानंतर त्या कोष्टकाच्या किंवा त्या टेबलच्या खाली ज्या दिलेल्या आहेत त्या बघूयात. सहस्त्रम, त्यानंतर 10,000 म्हणजे अयुतम, 1,00,000 लक्षम, 10,00,000 नियुतम, त्यानंतर कोटिः. आता त्याखाली एक कारिका दिली आहे बघा. एकं दशशतं चैव सहस्त्रम अयुतम तथा लक्षंच नियुतंचैव कोटिरर्बुदमेव च वृंदम खर्वो निखर्वश्च शंखः पद्मश्च सागरः अंत्यम मध्यम परार्धम च दशवृद्ध्या यथाक्रमम. आता आपण ज्या कोटीपर्यंतच्या संख्या पाहिल्या तर त्यानंतर पुन्हा त्याला काय म्हटलं, पुढच्या संख्यांना काय म्हटलं जातं तर अर्बुद, वृंद, खर्व, निखर्व, शंख, पद्म, सागर हे त्यांना काय संस्कृतमध्ये काय म्हटलं जातं ही पुढे दिलेलं आहे. त्यानंतर त्याच पानावरती एक चतुष्कोण म्हणजे चौकोन दिलेला आहे. तर त्यामध्ये दिलेलं आहे की क्रीडा. तर कोणती क्रीडा आहे तर संख्यान्वेषणम, म्हणजे संख्या ओळखायच्या. अन्वेषणम म्हणजे काय ओळखणे. समीपे विद्यमाने चतुष्कोणे एकतः शतपर्यंतं संख्याः लिखिताः सन्ति. एकः गणः संख्यां वदति, अपरः गणः चतुष्कोणे विद्यमानां संख्यां अन्विष्यति. म्हणजे एक जो ग्रुप आहे तर तो काय करणार, संख्या सांगणार, आणि दुसरा जो ग्रुप आहे तर ती संख्या ओळखणार. अशा प्रकारचा तो एक क्रीडा किंवा एक गेम आहे. तर 2 ग्रुप करून आपण अशा प्रकारे गेम खेळू शकतो. म्हणजे आपल्या संख्या खूप छान प्रकारे पाठ होतील. त्यानंतर आपण बघूया चित्रपद कोशः हा पाठ. बघा वेगवेगळी चित्र दिलेली आहेत. त्यामध्ये पहिला आहे द्वारम दरवाजा, रंगवल्ली रांगोळी, पादकटः म्हणजे पाय पुसणं, प्रधान कक्षः लिव्हिंग रूम हॉल आपला, त्यानंतर जवनिका म्हणजे पडदा, पर्यंकः पलंग, तल्पः म्हणजे गादी किंवा बेड, उपधानम उशी, आच्छादकम म्हणजे पांघरूण, समीकरः इस्त्री प्रेस, क्षालनयंत्रम वॉशिंग मशीन, पुष्पाधानी म्हणजे फुलदाणी, पाकशाला किचन, भोजनपीठम म्हणजे आपलं डायनिंग टेबल, वायुचुल्लीः म्हणजे गॅस, पात्रम भांडे, दर्वी पळी, मिश्रकः मिक्सर, स्थालिका ताटली, कटाहः म्हणजे वाटी. त्यानंतर आपण बघूयात वृत्तयः म्हणजे वेगवेगळे व्यवसाय जे केले जातात. दंतवैद्यः म्हणजे डेंटिस्ट, परिचारिका नर्स, वैमानिकः पायलट, अंतरालवीरः म्हणजे ॲस्ट्रोनॉट, वैज्ञानिकः सायंटिस्ट, आरक्षकः म्हणजे काय पोलीस, तक्षकः सुतार किंवा कार्पेंटर, कुंभकारः कुंभार, भारवाहः, धीवरः म्हणजे जो मासे पकडतो, आपणिकः दुकानदार, सौचिकः टेलर, तंतुवायः म्हणजे जे धागे विणण्याचे काम करतात, अभियंता इंजिनियर, पत्रवाहकः पोस्टमॅन, यानचालिका ड्रायव्हर, मालाकारः म्हणजे माळी, लेपकारः गवंडी, शिक्षक, पाचकः म्हणजे शेफ. त्यानंतर आपण बघूयात वेगवेगळ्या क्रिया. जृंभते जांभाई देतो, कासते खोकतो, जिघ्रती वास घेते, शृणोती ऐकतो, कृषती म्हणजे शेती करतो, निष्कासयती बाहेर काढतो, मथती मथनाती म्हणजे घुसळते, भिनत्ती फोडतो, प्रक्षालयती म्हणजे वस्त्र धुते, निष्पीडयती म्हणजे पिळतो, पुटीकरोती घडी करतो, सीव्यती शिवते, अभिनयती अभिनय करतो, आलिखती आलेखन करतो, चित्र काढतो, दर्शयती दाखवतो, खनती खणतो, अवसर्पती खाली येतो, खाली सरकतो, उत्प्लवते उडी मारतो, लंघते लांघतो, टंकयती टायपिंग करतो,
यानंतर आपण बघूयात या पुनस्मारणम यामध्ये काय दिलेलं आहे. तर तुम्ही यापूर्वी लट लकार आणि लंग लकार याविषयी तुम्हाला माहीत आहे. लट लकार म्हणजे काय, तर वर्तमान काल आणि लंग लकार म्हणजे भूतकाल. यापूर्वीच्या इयत्तेमध्ये तुम्ही हे शिकलेलं आहात. आता हे लट किंवा लंग हे जो शब्द आहे तर हा पाणिनीय शब्दप्रयोग आहे. पाणिनी ऋषींनी त्यांच्या व्याकरणामध्ये 10 लकार जे सांगितले आहेत, तर त्यामध्ये वेगवेगळे जे काळ आपण संस्कृतमध्ये सांगतो, तर त्यासाठी ह्या लकारांचा त्यांनी प्रयोग केलेला आहे. तर त्यामध्ये वर्तमान काल हा लट या नावाने ओळखला जातो, तर भूतकाल हा लंग. तर बघा, काही वाक्य त्यामध्ये दिलेली आहेत. प्रथम पुरुषाची, मध्यम पुरुषाची आणि उत्तम पुरुषाची. तर प्रथम पुरुषाची जी वाक्य सुरुवातीला दिली आहेत, तर त्यामध्ये जे तुम्हाला माहीत आहे की परस्मैपद आणि आत्मनेपद हे 2 धातूंचे पदं असतात. काही धातू हे परस्मैपदी, काही आत्मनेपदी. तर तसे ते लट लकारानुसार आणि लंग लकारानुसार दिलेले आहेत. सह पुरुषः गच्छति, सा कन्या गच्छति, तद अपत्यम गच्छति. सह पुरुषः रमते, सा कन्या रमते, तद अपत्यम रमते. किंवा आता लंग लकारामध्ये बघा, सह पुरुषः अगच्छत, सा कन्या अगच्छत, तद अपत्यम अगच्छत. सह पुरुषः अरमत, सा कन्या अरमत, तद अपत्यम अरमत. त्यानंतर तौ पुरुषौ गच्छतः, ते कन्ये रमेते, ते अपत्ये रमेते. तौ पुरुषौ अगच्छतां, ते कन्ये अगच्छतां, ते अपत्ये अगच्छतां. तौ पुरुषौ अरमेतां, ते कन्ये अरमेतां, ते अपत्ये अरमेतां. तर तुम्ही जे यापूर्वी काही शिकला आहात, तर त्यानुसार तुम्हाला वाक्यरचना करायची आहे, म्हणून त्यांनी पुनस्मारणम म्हटले. तर जे काही लट लकार, लंग लकार, त्यानंतर 2 पद आणि 3 पुरुष, तर हे जे आपण काही शिकलो आहोत, त्यानुसार ते वाक्य आपल्याला तयार करायची आहेत. तर त्याची पुनरावृत्ती आपल्याला करायची आहे. ते पुरुषः गच्छन्ति, ताः कन्याः गच्छन्ति, तानि अपत्यानि गच्छन्ति. ते पुरुषाः रमन्ते, ताः कन्याः रमन्ते, तानि अपत्यानि रमन्ते. लंग लकारामध्ये बघा, ते पुरुषः अगच्छन्, ताः कन्याः अगच्छन्, तानि अपत्यानि अगच्छन्. ते पुरुषः अरमन्त, ताः कन्याः अरमन्त, तानि अपत्यानि अरमन्त. त्यानंतर मध्यम पुरुष, त्वं गच्छसि, युवां गच्छतः, यूयं गच्छथ. त्वं रमसे, युवां रमेथे, यूयं रमध्वे. त्वं अगच्छः, युवां अगच्छतं, यूयं अगच्छत. त्वं अरमथाः, युवां अरमेथां, यूयं अरमध्वं. त्यानंतर उत्तम पुरुषामध्ये बघूयात, अहं गच्छामि, अहं आवां गच्छावः, वयं गच्छामः. अहं रमे, आवां रमावहे, वयं रमामहे. अहम् अगच्छम्, आवाम् अगच्छाव, वयम् अगच्छाम. अहम् अरमे, आवाम् अरमावहि, वयम् अरमामहि. त्यानंतर बघूयात स्मरत कारकाणी. तर यापूर्वी जो कारकांचा आपण अभ्यास केलेला आहे, तर त्याचंसुद्धा पुनस्मारण म्हणजे आपण रिव्ह्यू घेतो की नाही, की मागच्याची लिंक पुढच्या गोष्टीला लागण्यासाठी, तर त्यासाठी म्हणून हे पुनस्मारण रिव्ह्यू आहे. त्यानंतर बघूयात कारकाणी. आता तुम्हाला माहीत आहे की 6 कारकाणी आहेत, त्यासंबंधीची कारिकासुद्धा तुम्ही अभ्यासली आहे. कर्ता कर्मकरणं संप्रदानं तथैव च आपादानाधिकरणं इत्याहुः कारकाणी 6. तर कारक आणि त्यांच्या विभक्ती आणि त्याची काही उदाहरणं इथे दिलेली आहेत, ती आपण बघूयात. तर कर्ता हे जे कारक आहे, प्रथमा विभक्तीचं कारक आहे कर्ता. त्याची उदाहरणं बघूयात. आशुतोषः गायति, बालः लिखति, रसिका खादति, रीमा वदति, यानं चलति, पर्णं
पतती. त्यानंतर द्वितीया विभक्तीचं जे कारक आहे ते आहे कर्म. सुधांशु मेघम पश्यती. राजा सेवकम आह्वयती. आता तुम्हाला इथे फिल इन द ब्लँक्स दिलेले आहेत. या रिकाम्या जागी तुम्हाला त्या शब्दाची विशिष्ट विभक्ती योजायची आहे. त्यानंतर तृतीय विभक्तीचं जे कारक आहे ते आहे कर्ण. अहम मुखेन वदामी. रक्षकः दंडेन ताडयति. चतुर्थी विभक्तीचं कारक आहे संप्रदानम. माता पुत्राय भोजनम परिवेशयती. त्यानंतर दुसरं उदाहरण जे आहे तर त्यामध्ये याचक या शब्दाची योग्य तुम्हाला विभक्ती तिथे वापरायची आहे. धनिकः याचकाय धनम ददाती. चतुर्थी विभक्ती तिथे येईल संप्रदान. अपादान पंचमी विभक्ती. पंचमी विभक्तीचं कारक काय आहे? अपादान. स्यूतात वस्त्रम पतती. वृक्षात फलम पतती. आकाशात तोयम पतती. त्यानंतर सप्तमी विभक्तीचं कारक आहे अधिकरण. छात्राः वर्गे उपविशन्ति. खगाः वृक्षे कूजन्ति. मत्स्याः नद्यां तरन्ति. षष्ठी विभक्ती न क्रियापदसंबंधिनी अतः सा न कारकविभक्ती. तर तुम्हाला माहीत आहे की षष्ठी विभक्ती ही क्रियेशी संबंधित नसते आणि म्हणून तिला कारकविभक्ती असं म्हटलं जात नाही. आणि म्हणूनच कारक आणि किंवा कारक विभक्ती किती आहेत तर फक्त 6च. त्यामध्ये सप्तमी ही जी आहे ती एक विभक्ती आणि षष्ठी विभक्ती ही कारक विभक्ती मात्र गणली जात नाही.